नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात माझे सर्व यूट्यूब फॅमिली? तर चला तर मग आज मी तुम्हाला आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार आहे, जे की खूप दिवसापासून एक व्हिडिओ आपला पडलेला होता. तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी सपोर्ट केलेला आहे माझ्या या चॅनलला, तर तुमचे मनापासून धन्यवाद आहे. जेणेकरून आजचा जो टॉपिक होणार आहे आपला, तो होणार आहे की वजन वाढल्यामुळे होणारा त्रास. तर आज यावरती आपण चर्चा करणार आहोत. जेणेकरून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे, चॅनलला सब करायचं आहे, जे की आरोग्याविषयीच तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. आज तुम्हाला माहिती आहे, आपण फिरायला जातो, आपण छान छान हॉटेलमध्ये जेवण वगैरे करतो, किंवा आपण शॉपिंग वगैरे करतो, छान छान कपडे आपण घेत असतो, नवीन नवीन गाडी आपण खरेदी करत असतो. ठीक आहे, तर हे कोणासाठी करत असतो? तर ते आपल्या स्वतःसाठी. मग हे सगळं काही सर्व खर्च करून जर आपलं आरोग्य जर चांगलं नसेल, तर मग ह्या वस्तू ज्या घेतलेल्या तुम्ही आहेत त्या आपल्या कामी येणार आहेत का? नाही येणार आहेत. तर त्या सर्व घेण्याच्या पहिलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे की आपलं शरीर, जे की आपलं आरोग्य, ते खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आजचा जो व्हिडिओ आहे तो वजनच नाही, तर आपल्याला भविष्यामध्ये पिढीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास आजार व्हायला नको, म्हणून प्रत्येकाची एक चांगली सवय आरोग्याविषयी लागावी, म्हणून आपलं हे चॅनल आहे. चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आरोग्याविषयीची माहिती सांगणार आहे, जे की जास्त वजन वाढल्यामुळे होणारे त्रास आणि त्या त्रासामुळे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर प्रॉपरली हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणार आहे. चला तर मग या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, कोणीही मध्ये हा व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे. ठीक आहे, आणि आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे, बाकी सर्व काही नंतर आहे. चला तर मग या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया जास्त वेळ न घेता. नमस्कार. तर माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे, जे की वजन वाढ. आता तुम्हाला माहितीच असेल की वजन वाढल्यामुळे आपल्याला काय त्रास होतात. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला शेअर करते. आता जास्त जर वजन वाढलं तुमचं 80, 85, 75, 92, 100, तर असं काय होतं महिलांमध्ये, जर एवढं वजन जास्त जर वाढलं तर महिलांमध्ये मेन म्हणजे चालण्यामध्ये थकवा, चालताना दम लागणे, थकवा येणे, कामाचा कंटाळा येणे, आळस येणे, म्हणजे काहीच काम करायची इच्छा न होणे, तर हे त्रास व्हायला लागतात. ते तर नॉर्मल त्रास आहेत. पण जे की तुम्हाला मेन म्हणजे पिरियड्स जेव्हा येतो आपल्याला, ठीक आहे, तर ते पिरियड्स एकतर अनियमितपणे येत नाही, किंवा जेवढं आपल्याला पिरियड्समध्ये जायला पाहिजे ब्लडिंग तेवढी जात नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी मेन म्हणजे महत्त्वाच्या आहेत, जे की PCODमध्ये प्रॉब्लेम होतो, किंवा PCODचा त्रास क्रिएट होऊ शकतो आपल्याला वजन वाढल्यामुळे. म्हणून महिलांनी तर खास करून आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, जे की आपलं वजन मेंटेनमध्ये राहिलं पाहिजे, आपलं वजन वाढलं नाही पाहिजे, आणि प्रॉपर आपल्याला जे काही त्रास होतात ते फक्त आणि फक्त वजन वाढल्यामुळे होतात. वजन वाढल्यामुळे BP शुगरचा पण, थायरॉईडचा पण प्रॉब्लेम क्रिएट होतोच तो प्रत्येक महिलांमध्ये आज होतोय. बऱ्याच महिला आज माझ्या कॉलवरती येत आहेत, वर्कआउट करतायत, त्यांना माहिती आहे की वजन वाढल्यामुळे त्यांना थायरॉईड होतो, BPच्या गोळ्या चालू असतात, थायरॉईडच्या गोळ्या चालू असतात. या गोळ्या चालू ठेवणं हे आपल्यासाठी योग्य नाही आहे. जेवढं आपण मेडिसिन खात असतो हॉस्पिटलचं, तेवढं आपल्या शरीरावरती सूज व्हायला निर्माण होते. आपले शरीर एकदम फुलल्यासारखं वाटतं, सुजल्यासारखं वाटतं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी व्हायला नकोत, म्हणून प्रत्येक माझ्या महिलांनी, बंधूंनी, भगिनींनी, सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, जे की वेट जे आहे ते मेंटेनमध्ये ठेवायचं आहे. जास्त वजन वाढू द्यायचं नाही प्रमाणाच्या बाहेर. जेवढी तुमची हाईट आहे, तर तुमच्या हाईटनुसार वजन तुम्हाला किती पाहिजे, तर याच्यावर मी नंतर एखाद्या दिवशी टॉपिकवरती व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, प्रॉपर आपले हाईट आपलं सेंटीमीटरमध्ये असेल, आणि आपल्या म्हणजे हाईटनुसार वजन किती पाहिजे यावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल. ठीक आहे तुमच्यासाठी. तर एवढा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो वजन वाढसाठी आहे. म्हणजे वजन तुम्हाला वाढू द्यायचं नाही, प्रॉपरली आपल्या हाईटनुसार वजन मेंटेनमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार त्रास होणार नाही. तर एवढी काळजी घ्यायची आहे माझ्या भगिनींनो. ठीक आहे, त्यानंतर पुरुषांमध्ये सुद्धा वजन वाढलं तर त्यांना सुद्धा चालताना धाप लागणे, दम लागणे, दमाचा प्रॉब्लेमसुद्धा क्रिएट होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा थायरॉईड, BP शुगर निर्माण होऊ शकते. म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं वजन जास्त प्रमाणामध्ये हाईटच्या नुसारच वाढवायचं आहे, ना की हाईटच्या अनलिमिटेड. ठीक आहे, तर जेणेकरून तुम्ही पण काळजी घ्यायची आहे. आणि हे वजन वाढल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात.
त्यासाठी तुम्ही सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. वजन वाढू देऊ नका. ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात त्या जास्त कॅलरीज वस्तू तुम्ही खाऊ नका. मार्केटमधील वस्तू तुम्ही खाऊ नका. बेकरीवरचे फूड प्रोडक्ट्स जे असतात ते सुद्धा तुम्हाला खायचं नाही. जास्त वजन वाढलेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ओके, तर याच्याने काय होतं की तुमचं कॅलरीज खूप प्रमाणामध्ये वाढत जातं. असं तुम्हाला जेवण करायचं आहे की त्याच्यामध्ये कॅलरीज कमी पाहिजे. त्याच्याने काय होतं तुमचं वेट जे आहे ते मेंटेनमध्ये राहणार आहे. चला, तर मग हा व्हिडिओ आजचा जो बनवलेला होता तो तुमच्यासाठी होता, जेणेकरून तुम्हाला स्वतःला घरामध्ये आरोग्य चांगलं ठेवायची इंटरेस्टेड असाल तर तुम्ही हे क्रिएट करू शकता. जर तुम्हाला वाटते का बाबा आपलं आरोग्य तर चांगलं ठेवायचं आहे पण कुणाच्या सपोर्टिंगने ठेवायचं आहे, तर आवर्जून तुम्ही मला कॉल करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. जे की माझं झूम लाईव्ह चॅनलवरती वर्कआउट असतं. मॉर्निंगच्या 2 बॅच असतात, इव्हिनिंगची 1 बॅच असते आणि वर्कआउट जो आहे तो फ्रीमध्ये आहे, जेणेकरून आपल्याला शरीरामध्ये मल्टीविटॅमिन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, सोडियम, तर हे जे विटॅमिन्स आहेत, हे जे न्यूट्रिशन्स आहे ते आपल्याकडे अवेलेबल असतात. ठीक आहे, तुम्हाला जरी काही कुठल्या प्रकारचा महिलांमध्ये PCODचा प्रॉब्लेम असेल किंवा थायरॉईड BPचा प्रॉब्लेम असेल तर आवर्जून नक्कीच तुम्ही आपल्या या कॉलवरती या. जर तुम्हाला वाटत असेल का बाबा आपल्याला हॉस्पिटलच्या गोळ्या चालू आहेत थायरॉईडच्या BPच्या, तर त्या गोळ्या बंद झाल्या पाहिजे. त्या तर गोळ्या बंद होणार नाहीत, तर ह्या गोळ्या बंद होण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागणार आहे. जेणेकरून आपलं ऑनलाईन वर्कआउट फ्रीमध्ये असतं. तुम्हाला त्या वर्कआउटची फीसुद्धा घेतली जाणार नाही माझ्याकडून. ॲक्च्युली तुम्हाला प्रॉपरली एक डाएट प्लॅन सांगितलं जाणार आहे. त्यानंतर तुमचं जे आरोग्य आहे ते कसं नियंत्रणीत ठेवायचं आहे ते तुम्हाला कॉलवरतीच मार्गदर्शन दिलं जाणार आहे. चला, तर मग आजचा हा व्हिडिओ एवढाच होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हे प्रत्येक नोटिफिकेशन माझी तुमच्यापर्यंत पोहोचते. चला, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आहे. नक्कीच कमेंट करा माझ्या चॅनलवरती. ठीक आहे, माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. नक्कीच मला कॉल करा तुम्हाला जर ऑनलाईन वर्कआउट जॉईन करायचं असेल. चला, तर मग टेक केअर. काळजी घ्या, स्वतःची आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा. ठीक आहे, चला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.